एवढं सोपं नाही राहत पोरांनो या गोष्टी. फायनली पोरांनो 2 मिनिटाच्या प्रयत्नानंतर मम्मीनं फायनली मॅगी बनवलेली आहे. आता होय 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 भानगड झालं. डब्ल्यू 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 डायरेक्ट बिनकामी झालं. हे गुडगा आणि गुडगा डायरेक्ट बिनकामी झालं. पोरांनो उठता येत नाही बसता येत नाही अशी गंमत झाली. तो काय विषय झाला माहिती का? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 11 आणि जस्ट पोरांनो आमच्या जेवण झाले. मम्मी जायले गावामध्ये. सकाळी एवढं भारी भारी सीन होतं पोरांनो, सकाळी नाही शूट केलं आणि आता 11 वाजले. आता जेवण करून मी शूट करून राहिलो. आईनं 2 दिवस काम केलं ना पोरांनो. आईचा आज भयंकर गुडघा दुखू राहिला. आज सकाळी फिरायला निघेल. सध्या बाटल्या भरून राहिली कारण की आपल्याला प्यायला गार पाणी लागत आहे. परीचं जेवण ऑलरेडी झालंय. ती माहित नाही काय करून राहिली. नाही झालं ब्लॉग. तर तुम्ही जर इथं ब्लॉग बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आमच्या दोघांचे जेवण झाले. आईला करायचंय जेवण, पण माझी पाण्याचं नियोजन लावून राहिले आहे. गार पाणी प्यायला लागत. आपल्याला वावरात पण जायचंय कारण की आपल्याला सुरू उसावरती आपल्याला बहुतेक बारे आज लावून देऊ. पण मम्मी आल्याशिवाय नाही, कारण की सगळे पैप जोडावं लागत आहे. ते पैप काही 1 2 पैप नाही, बरोबर का? खालून वरच्या काढायचे, खालच्या काढायला आणायचे, खाली आणून ते जोडायचे. त्याच्यामुळे ते थोडं मोठं प्रोसिजर आहे आणि मी एकटा जात नाही. ते आल्यावर जाऊ. परीचं माहित नाही काय चालू. हे काय भेटू आता थोडा टाइम ना. आपलं मम्मी घरी आल्यावर भेटू. आता आई जेवण करील. आता वाजले 2 आणि फायनली पोरांनो मम्मी आली आहे. आता आम्ही चाललोय पैप जोडायला आपल्याला सुरूसावरती. फायनली परत एकदा आपण आपल्या सुरूसाचं बटन चालू केले. म्हणजे सकाळपर्यंत ना दुसरं कोणाकडे तरी पाहिजे चालू होतं, त्यांचं वाला भरणं झालंय. आता आपण आपल्या सुरूसावरती काढून दिलंय. परत त्यांचं दुसरं काहीतरी भरणं आहे ना. आता मोटर बंद राहायची तर आपण आपल्या उसावर देणार आहे काढून, बरोबर नाही? तेवढंच भरणं उरकत चालत पोरांना. तुम्हाला माहिती उन्हाळा आहे चालू आहे. 2 वाजले. एवढ्या उन्हात आणत आम्ही चाललोय पैप जोडायला. आता चला. तिकडे कुठं चालली तू? मी चालू बनवून ती झाली माझं का याच्या नावात ते लक्षात नाही राहिलं. पैप आहे ना आपल्याला या इड आधी ना मग काय करू माहिती का? सुरुवातीला पैप जोडून घेऊ. 2 पैप नेऊ. 2 पैप टाकू. मोटर मी चालू करून येतो. मग तू थोडे चालू दे. मग मी तिकून येईल थोडा टाइम. बर चाल. बर कॅच घ्या. हां अजून एक घेऊ आणि मग जोडून देईल. तवर मी विहिरीवरती जाईल. भेटू आता. पैप काढतो आधी. आता हा काढायला होता त्याच्यामुळे काढला. आता मध्ये जावं लागेल तेव्हा तिथे. एक पैप आणला मी. एक पैप आणला मम्मीनं. आता सध्या तरी आपण 2च पैप आणले. बाकीची पैप पाहू ना. आता 2 वाजले ना. आमचं व्हायचंय मोकळची बरी येते. जसे लागणार आहे तसे घेऊन येणार. इड नाही का? काय येडा तमाशा आहे. मी एल्बो कोण नेणार आहे बरं परवा? आता इडला एल्बोच काय? हा वरच्या टोकाला एल्बो येऊ मी तिथं. हा एक एल्बो गायब आहे. एक एल्बो आहे तिथं. आता मी मोटर चालू करायला जाऊ का? तू एल्बो घेऊन येऊ बरं. हा वय तू जावे. मी पैप जोडतो बाई. तेवढंच कामावर वाचवलं तवाला. हा काय जाऊ दे का? मग ते काल लांब लावलेले आत नाही सापडत पोरांनो. चला 1 आणि 2 काढायचं सर्व टाकू होते. ते मी इथून पसरवले. आणि फायनली मम्मी पण आली आहे. एल्बो आणि तो तुकडा कुठं टाकला? एल्बो आला. तो तुकडा काला आणला? धर ना जोड ना. मी जातो ना विहिरीवर. धर ना. पळ काय मला विहिरीवर जायचं. कॉक फिरून दे. हा पैप जोडेल. एल्बो टाकून दे. मी चालतो विहिरीवरती. तो कॉक तिथला ना बंद करावा लागल. हा यार बरं झालं लक्षात आलं. तू आधी चालू कर. मी तिथला बंद करतो. नाही तर परत पुढे तरी जाती होती. भेटू आता. तू कॉक बंद करतो विहिरीवर जातो. विहिरीवरती आलो होतो. फायनली मोटर चालू झाली. आता 2 वाजता 5 वाजता लाईट जाणार आहे.
अजून एकदा बारी बदलायला यावं लागतील आपल्याला. अजून आपल्याला एकदा 2-3दा बारी बदलायला यावं लागतील आपल्याला 5 वाजेपर्यंत, कारण की आपण टप्प्याटप्प्यानं भरीत राहतो. चला भेटू आता घरी गेल्यावर डायरेक्ट. बारी पाहिजे गरज नाही, आपण ऑलरेडी लावून देईल. बरं, जर इथं ब्लॉग बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर मला काय म्हणणं आहे, माझं काय म्हणणं आहे माहिती का, जर 500 लोक जर ही व्हिडिओ पाहू राहिली या मिनिटाला, तर 100 लोकांना सबस्क्राईब करायला काय हरकत आहे का? ते बरोबर नाही. खाली बटन फक्त दाबायचंय. ब्लॉग पाहते मला याच लय विशेष वाटत, तुम्ही करते नाही रे. ब्लॉगिंग अँड कॉन्टेंट लाईफस्टाईल एकदम भारी, एक सिरियल सारखं आहे माहिती तुम्हाला. एकदा जर तुमच्यासोबत लोक जर जोडले ना, ते कायमस्वरूपी तुम्हाला पाहणार आहे. आज ठीक आहे, सुरुवातीला लोक हसणार आहे, तुमचे नातेवाईक हसणार आहे, पण मग ज्या टायमाला तुम्ही ग्रो कराल, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी जमतील ना, त्या टायमाला लोकांना समजत का हा काय राहतं. माझ्या हसत होते, पण हा हसत तर राहतेच. पण सुरुवात ही 0 होत राहते. घरी आलो होतो मोटर चालू करून, मम्मीने लगेच नळी जोडली. घरामधलं पाणी भरायला, कपडे बदलू, थोडं टाइम रेस्ट करू, आणि ते इथं बसले. आईचा आज गुडघा दुखू राहिला पोरांनो, लय खतरनाक. 2 दिवस काम केले होते ना आईने, मम्मी नव्हती. आज 3ऱ्या दिवशी डायरेक्ट फडका मारला. आईला चालताच येत नाही. आई ते पदार्थ घे काय बसते हा काय. थर्ड टाइम थोडस तोंडात पाहिजे मग काय मॅगी कुठं राहिली. 2 प्लेट होती ना वाट्या. पर्यंत आणले ना परत सारखं चालू होतं, मॅगी करायची, मॅगी करायची, मॅगी करायची. उद्या उद्या म्हणता आज आज उद्या आज करू राहील. त्याच्यात मसाला राहतो अगं मग, फक्त कांदा टमाटो आणि फुलवर लागायचं फक्त. मागे टाकलं होतं ना मागे कर रुचीची एकदा. हा मॅगी सारखंच लागत असेल. चांगलंच लागत. मॅगीचा मसाला टाकत राहतो, सेम मॅगी वाणी लागत राहतो. मॅगी करू परील मला किती आनंद झाला. परी आपण परत घेऊन येऊ. हा 2 आणू आता आपण 2. जी एक आणली आम्हाला आणून बहुतेक 4-5 दिवस होऊन गेले. तिकडून येड उभी राहिली. जेवढं झालं तेवढं सगळं त्याच्यामध्ये टाकून राहिले. आता कमी आला परत, मग परत चिरू राहिले. मी इथं तू बस सध्या, कारण की मलाच नाही माहिती पोरांनो काय, फक्त करू राहिले, मी दाखवू राहिलो बस. त्याच्याबद्दल आपल्याला काहीच आयडिया नाही. कांदा चिरू राहिली. आज सगळं मटेरियल टाकतील आणि मॅगी टाकतील, खाऊन घेऊ मग. खतरनाक खतरनाक करायचं. जास्त नको टाकू, नाही तर होईल. 2-3 फायनली. तसं नाही बोलायचं, मी सांगतो फायनली मॅगी तयार झालेली आहे. आम्ही थोड्या वेळाने खाऊ भेटतो. नाही जमत पोरांनो, एवढं सोपं नाही राहत पोरांनो या गोष्टी. फायनली पोरांनो 2 मिनिटाच्या प्रयत्नानंतरून मम्मीनं फायनली मॅगी बनवलेली आहे. आता ती खाणार आहे आम्ही. सध्या 2 मिनिटं ती शिजू राहिली. मम्मीला खूप तहान लागली, कारण की तिथं लय गारमट होतं पोरांनो. या रूम मध्ये ना हवा नाही. आता 2 मिनिटं मी त्या कोपऱ्यात उभं होत नाही, थोडा उकडल्यासारखं झालं. चला भेटू थर्ड टाइम. पाहिलं फरक पडतो. अनुभव मम्मी निध घेतलीये, परी निध घेतली, मला तिथे जाई. चला खाऊन घेऊ मग भेटू आपण. भानगड झालं. डब्ल्यू परत मागितली ताकद. यो आय तुला तर डायरेक्ट चालतच आहे ना आता. का काय तुला चालतच आहे ना डायरेक्ट आता.
असं कस काय ग एवढं अचानक तुला झालं ते गुडघ्याला? आ एकदम अचानक काय भानगड झाली काय माहिती. मात्र आईचा डायरेक्ट गुडघा एक बाज येईन पण ये डायरेक्ट बिनकामी झालं. हे गुडघा आणि गुडघा डायरेक्ट बिनकामी झालं पण उठता येत नाही बसता येत नाही अशी गंमत झाली. तो काय विषय झाला माहिती का? मॅगी गेल्यानंतर मम्मी पाठीमागे गेली भांडे कोंडे घासायला घरातलं सगळं काम धंदा आवाला. फायनली मम्मी स्वयंपाकाला बसली. आता स्वयंपाक करून राहिली. पाहू काय बनतात. तर ह्या ब्लॉगला मी इथं एंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा ना चॅनल वरती. जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. बाय भेटू आता पण उद्या सकाळी.